आजवर ज्या सावल्यांना तू भूत समजत होतास त्या सगळ्या खोट्या होत्या, पण आज पहिल्यांदाच तुझ्या समोर तुझं खरं भय उभंय. देवी, काय झालं पद्मा? तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये. देवी, ती स्त्री महालात कुठेच नाहीये. आम्हाला त्याची चाहूल लागली होतीच. ब्राह्म मुहूर्तापासून आम्हाला तिचे संकेत जाणवत नव्हते. ती मनुष्य होती, परंतु कोणाच्या तरी आदेशाने इथे आली होती. आता ती तिच्या स्वामीकडे परत गेलीये. महिषासूर, या मागे नक्कीच महिषासूर असणार देवी. ते निश्चितपणे सांगता येत नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही. परंतु मला खात्री आहे, अनेक दिवस झाले महिषासूर शांत आहे. त्याला काहीतरी कारण नक्कीच असणार. असुर शांत असतात तेव्हा ते सर्वात मोठा डाव रचत असतात. त्यांची चाल अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्याला कळत नाही. परंतु देवी, मला एकच गोष्ट कळत नाही. एखादा मनुष्य असुरांना मदत का करेल? मनुष्य असणे आणि योग्य असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पद्मा. आता त्यावर विचार करण्यात अर्थ नाही. तू वाड्याची आणि गावाची सुरक्षा वाढव. रात्रीचा पहारा दुप्पट कर. स्वतः जातीने लक्ष ठेव. घातपात होता कामा नये. जशी आज्ञा देवी. तुळजाई, मी शोधून काढलं. रायबा भाऊजींच्या भीतीचं मूळ त्या गावाबाहेरच्या हिरीत दडला. हा ना, त्यांच्या लहानपणी तिथं काहीतरी घडलं बी होतं. हा ना, आता बी तीच ही त्यांच्या स्वप्नात येते. ते म्हणतात समधी भीती त्यातच दडली आहे. मला वाटतं त्यांची भीती त्या हिरीशीच जोडली आहे. म्हणजे पुढचा मार्ग आपल्याला सापडला. आता नीट ऐक. आम्ही सांगितलेले कार्य आज सूर्यास्तापूर्वी तुला आणि बाळूला पूर्ण करायचंय. आणि त्यानंतर रायबालाच त्या भयाचा सामना करावा लागेल. तुळजाई, तुम्ही सांगताय ते मी करीन, पण मला जरा भीती वाटते. मला जमल ना ते. जी भीती रायबाच्या मनात आहे त्या भीतीला तुझ्या मनात प्रवेश करू देऊ नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि लक्षात ठेव, आमच्या भक्तांचा हात आम्ही कधीच सोडत नाही. अगं सकू, कुठे घेऊन चालल्यास मला? आणि गावाबाहेरच्या या रानात हाय तरी काय? हवा आलोय आपण. आणि सासूबाईंनी सांगितलेली जागा हीच आहे. अगं, लहानपणी आम्ही इथं लई खेळायचो बघ. पण एकदमच आमचं इथं यायचं बंद झालं. पण बघ ना, ते सगळं कसं ओसाड पडले. पण आपण इथं नेमकं आलोय तरी का? ते बघा ते हिर. तुळजाईनं सांगितलं आहे, रायबा भाऊजींच्या भीतीचं मूळ इथंच दडलं आहे. होय, लहानपणी रायबा संघ जी घटना घडली होती ती इथंच घडली होती. आणि त्या दिवसापासून तो लय भित्रा झाला बघ. पण आपण काय करणार आहोत इथं? तुळजाई मला स्वप्नात भेटली बघ ती. आणि तिने सांगितलं आहे की रायबा भाऊजींनी वाचवायचं असेल तर सुरुवात इथनच करावी लागेल. सखू, रायबाच्या भीतीचा कोणीतरी फायदा घेत आहे. त्यानेच हा संपूर्ण डाव रचलाय. पण कोण आहे तो तुळजाई? आता ते जाणून घेणं महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की रायबाला या भयातून मुक्त करणं. त्यासाठी तुला त्या ठिकाणी जावं लागेल.
आणि ती वस्तू नष्ट करावी लागेल जी रायबाच्या भीतीला सतत बळ देत आहे. ती वस्तू म्या कशी ओळखायची तुळजाई? योग्य ठिकाणी पोहोचलीस की ती स्वतः तुझ्या समोर येईल. आपल्याला ती गोष्ट शोधायची आहे आणि तिचं समजा अस्तित्व हितच संपवायचं आहे. म्हणजे रायबा लगेच बरा होणार? नाही, पण ही युद्धाची पहिली पायरी आहे. आणि हित जर का आपण जिंकलो तर अर्धी लढाई हितच जिंकली. मग बाकीची अर्धी? ते तुळजाईच्या हाती आहे. तिनं काहीतरी ठरवलं आहे आणि तिनं केलेला विचार कधी बी चुकत नाही. ती आपल्या सोबत आहे. तुळजाई भक्ताचा हात कधीच सोडत नाही. होय, याचा अनुभव मी बी घेतलाय. पण तुळजाई नेमकं करणार काय? आम्ही जेव्हा तुळजाच्या महालात राहत होतो तेव्हा तिच्या योगिनींसोबत आम्ही अनेकदा गावात गेलो. तेव्हा आम्ही एक गोष्ट पाहिली. कोणती गोष्ट? चिंतामणी पाषाण. चिंतामणी पाषाण, तो मायावी पाषाण आम्हालाही ज्ञात आहे. गावकऱ्यांना तो कौल देतो आणि तुळजाच्या भक्तांसाठी तो अत्यंत पवित्र पाषाण आहे. दैत्यगुरु, तो केवळ मायावी पाषाण नाहीये, तर त्याच्यामध्ये तुळजाच्या दैवी शक्तीचा अंश देखील आहे. काय? सम्राज्ञी, याची तुम्हाला शाश्वती आहे? हो असुर नरेश, आणि त्या पाठीमागे एक कथा देखील आहे. तुळजा जेव्हा अनुभूतीच्या आश्रमामध्ये राहत होती तेव्हा स्वर्गातून ब्रह्मदेव आणि विष्णू पृथ्वीवरती तुळजाची परीक्षा घेण्यासाठी आले. त्या प्रसंगी एक पैज लागली होती आणि ती पैज पूर्ण करण्यासाठी तुळजाने तिची शक्ती पाषाणामध्ये स्थिर केली. आणि असुर नरेश एवढंच नाही, तर त्या पाषाणात तिच्या शक्तीचा अंश कायम राहिला आणि म्हणूनच तो पाषाण आजही कौल देतोय. म्हणजे ज्या पाषाणाची लोक पूजा करतात तुळजेच्या दैवी शक्तीचा अंश त्यामध्ये आहे. हे जर सत्य असेल तर तो पाषाण आपल्यासाठी अमूल्य आहे. तो अंश जर आपल्याला प्राप्त करून घेता आला तर आपल्याला त्यावर क्रिया करता येतील आणि त्या कार्याचा परिणाम तुळजेच्या मूळ शक्तीवर होईल. परिणामतः तिची शक्ती क्षीण होईल. मी तो पाषाण घेऊन येईल. त्याची आवश्यकता नाही. मी असुर सैनिकांना पाठवेन. आणि ते अपयशी ठरले तर? असुर नरेश, या आधीही तिथे असुर सैनिक गेले, परंतु ते माघारी आलेच नाही. कारण ते असुर होते. मी मनुष्य आहे. गावकरी माझ्यावर संशय घेणार नाहीत आणि तुळजाचे लोकही नाही. असुरिका, तुझी ही योजना घातकी आहे. तुझ्या प्राणावर बेतू शकता. म्हणूनच मला जाऊ द्या. तुळजेच्या वाड्यात मी पोहोचले आहे. आता तिच्या विश्वासाच्या जवळही पोहोचेल आणि तो पाषाण मी घेऊन येईल. आता हे कार्य मी पूर्ण करेन. हा पाषाण मी घेऊन येणार कोणत्याही परिस्थितीत. हा बा, सूर्य मावळतीला आला आणि तुळजाईने सांगितलेली वस्तू सापडलीच पाहिजे, आजच आणि आत्ताच. नाहीतर समजा हातातून जाईल. हो, सापडेल. तुळजाईनं आपल्याला इथं उगाच पाठवलेलं नाही.
हिथंच कुठंतरी लपवली असेल. शोधूया आपण. होय. हा हे बघा, इथं काहीतरी दिसतंय. इकडे या. हे बघा इथं. चल बघूया. हा. हे मडक इथं कुठं आलं? तुळजाईने शोधायला सांगितलेलं हेच असेल का? अगदीच असू शकतं. आता मागं फिरायचं नाही. मग खोडूया. जे काय असेल ते आजच बाहेर निघू दे. घे तुळजाईचं नाव घे आणि हे मटकं ताकदीनं आपट. आज मटकं फुटलं तरच रायबाचं आयुष्य वाचेल. हाय राजा उदो. रायबा, अरे काय झालं? का रडलास? रायबा, अरे डोळा उघड. अरे डोळे उघड रायबा. रायबा, हे अशक्य आहे. हे अशक्य आहे. नाही नाही नाही. सखू, तू तुझं कार्य पूर्ण केलंस. आता आमची वेळ आली. ब्रह्मराक्षसा, हे काय? म्या इथं कसं आलो? म्या तर घरात होतो. मग म्या इथं कुठं आलोय? बहुतेक हे सपान आहे. म्हणजे हे सपान नाही आहे. मग हे नेमकं काय आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? समोर या. कोण आहे? यो तर त्योच आहे. यो त्योच आहे. यो माझ्या मागं आलाय. नाही, माझा धागा कुठं आहे? धागा, भुजंगाने दिलेला धागा कुठं आहे? माझा धागा. नाही, आता मी नाही वाचणार. नाही.
वाचवा वाचवा मला वाचवा. मी आता नाही वाचणार नाही. वाचवा वाचवा कोणीतरी कोणीतरी वाचवा मला. वाचवा वाचवा मला. आय नाही नाही तू माझी आई नाही. तू कोणतरी वेगळी आहेस. नाही नाही कोण आहेस तू कोण आहेस. नाही नाही लांब हो. नाही नाही लांब हो. लांब हो माझ्या जवळ नको. जवळ नको. नाही नाही माझ्या मागे नको. तू माझी आई आहेस. तुझी आय हाय. माझ्या मागे येऊ नकोस. मला वाचवा. रायबा पळू नकोस, माझ्या जवळ ये, जवळ ये रायबा, माझ्या जवळ ये. ये रायबा आमच्या जवळ ये. दादा दादा तू बी. तुझी आय हाय. अरे मला सोडा ना. का मागे लागलाय माझ्या. मी काय कोण मारलंय तुमचं. नाही माझ्या जवळ बघा. मला सोडा. तीच विहीर आहे. तीच विहीर आहे. नाही नाही मी इथं नाही थांबणार. मी इथं नाही थांबणार. तीच विहीर आहे. मी आता इथे येणार. मी इथे येणार नाही. माझ्या जवळ ये, जवळ ये रायबा, माझ्या जवळ ये. नाही. कुठं जाऊ द्या. कुठं पळू. पळू नकोस रायबा, पळू नकोस. ये, आम्ही तुला न्यायला आलोय. समजा वाटा बंद झाल्या. कुठं जाऊ. कोणी आहे का. नाही नाही कोणीतरी वाचवा. आहे का कोणी. मला वाचवा. वाचवा मला. नाही नाही वहिनी खरं सांगा, तुम्ही आणि दादानं रायबाला कुठं ठेवलायचा. कुठं म्हणजे तुळजाईनं सांगितलं आहे तिथं. अरे पण का. अहो जिवंत माणसाला रातच्या याला त्या रानात ठेवायचं, ही कसली हुशारी आहे. अरे भिक्या, तुळजाईने हे समजा उगाच केलेलं नाही. रायबाच्या भीतीनं पळतोय, त्या भीतीसमोर त्याला उभं राहायचंच आहे. वा आणि ते बी भर रात्री. आणि त्यांच्या हातातला धागा बी काढून टाकला. तो त्यांना धीर देत होता. धीर. तो धागा धीर देत नव्हता, तर भीतीला जीवन ठेवायचा. भुजंगानं उगाच दिलेला नव्हता. ए दादा, तुला कुणी सांगितलं. तुळजाईनं. तिचं नाव घेतलं की झालं. अरे तिनं म्हणलं की आबाळ बी खाली येईल असं म्हणशीला. भाऊजी, तुळजाई बद्दल असं बोलू नकस. का नाही बोलायचं. अहो तिथं माझा भाऊ जीव मुठी धरून फिरतोय आणि तुम्ही म्हणताय देवीची इच्छा. हा बस सासूबाई, तुम्ही तरी सांगा, तुमचा विश्वास नाही भाई तुळजाईवर. विश्वास आहे ग. विश्वास आणि आईचं काळीज दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आय,
देवीला रायबाचा त्रास संपवायचाच आहे. आईला लेकराचा त्रास बघवत नाही र. वय ना तुळजाईला काय कळतंय आईचं काळीच काय असतं ते. जवळ मला सांगा, जेव्हा पोरं लहानपणी हट्ट करायची तेव्हा आईनं पाठीत धपाटा मारला ना, चूक झाली तर रागावलं नाही आणि शिस्त बी लावली ना, तर मग त्या समध्यात त्यांची चुकी होती का? हवं कधी कधी आई लेकराला रडवती, पण तो उभा राहण्यासाठी. हो मग तुळजाई बी तेच करत्या. हे म्हणायला समज खरं आहे, पण मन मानायला तयार नाही. बेक्या जा र, माझ्या लेकराला घेऊन ये. वय आई, मी घेऊन येतो. थांब, एक पाऊल पण पुढे जायचं नाही. तुळजाईचा शब्द मोडायचा नाही. दादा वय बाजूला, माझ्यासाठी माझा भाऊ आधी. रायबा रायबा, रायबा, रायबा आलास? ठीक आहेस ना बाळा? हाय अगं, मी एकदम ठणठणीत आहे. अरे मग तुला एवढा घाम का फुटलाय? अरे ते मी जरा धावत आलो, बाकी काय नाही झालं. ए आया, मला काय वाटतंय, याच्या अंगात भूत बीत शिरलंय का काय? नाही म्हणजे आधी किती घाबरायचा आणि आता बघ किती हसायला लागलाय. अरे गप, भूत शिरायचं असतं तर पहिला तुझ्या अंगात शिरलं असतं. गप्र बेक्या, शांत बस. पण तू एवढा खुश कसा आहेस? अगं आई, आज मला ती दिसली. ती कोण? अरे घाबरू नकस, ती समद्यांनाच भेटती. तुला बी भेटेल एक दिवस. मला काय भेटेल? मला काय भेटेल? अरे तिचं नाव तरी सांग की कोण आहे? बहिणीने सांगितलं होतं चिंतामणी दगड याच गावात आहे, पण नेमका कुठे? काहीतरी खूण असणार. आता नक्कीच इथे कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. यावेळी गावात असं दक्कन कोण फिरताय? देवीनी सावध राहायला सांगितलं. मला जाऊन पाहावंच लागलं. पाऊल खुणा साध्या नाहीये, ह्या तिच्या तर नाहीत, म्हणजे ती गावातच आली. पण ती नक्की कशासाठी आली आहे इथे? हेतू काय तिचा? त्याचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. घे पाणी. आता मला सांग, काय झालं तुझ्या संग? हं? काय बघितलंस आणि हो अचानक बदल कसा झाला तुझ्यात? अगं आहे, मी भीतीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलोय. म्हणजे? अगं माझ्या माग साक्षात ब्रह्मराक्षस लागला होता. ब्रह्मराक्षस? उगाच घाबरू नका. फक्त ब्रह्मराक्षसच नाही दादा, तर चेटकीन बी होती, भूत बी होत. समोर समोर तीच विहीर ज्यात मी लहानपणी पडलो होतो.
काय करू कुठं जाऊ काय बी कळत नव्हतं. म्या दमलो आता म्या काय वाचत नाही म्या दमलो म्या. भीती वाटली की तुळजाईचं नाव घ्या. आई तुळजाई मला वाचव. आई तुळजाभवानी मला वाचव मला. आई तुळजाई मला वाचव. रायबा, आयुष्यभर पळतच राहणारच का? आजवर ज्या सावल्यांना तू भूत समजत होतास त्या सगळ्या खोट्या होत्या. पण आज पहिल्यांदाच तुझ्या समोर तुझं खरं भय उभय. आता निर्णय तुझा. पुन्हा पळणार की त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहणार? नाही म्या का रायबा, तिच्या बोलण्याला फसू नकोस. तू जन्मापासून भित्रा आहेस. भयावर विजय मिळवणं तुझ्यासारख्या माणसाच्या नशिबातच नाही. आता पळ, नाही तर हा ब्रह्मराक्षस तुला जिवंत गिळून टाकेल. जीव वाचव, जीव वाचव, जीव वाचव, जीव वाचव. अरे रायबा, कुठे हरवलास? मी तुला विचारते, पुन्हा पळणार की त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहणार? नाही म्या काय नाही करू शकत. नाही माझ्याच्यानं काय नाही होणार माझ्याच्यानं. माझ्याच्यानं काय नाही होणार. ये रायबा ये. का नाही होणार? भीती तुझ्यापेक्षा मोठी नाही. तूच तिला मोठं केलंस. मनाने तू ठरवलंस तर तू अशक्यालाही शक्य करू शकतोस. आणि हे लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे. ही तुळजा तिच्या लेकरांचा हात कधीच सोडत नाही. रायबा, भयाचा पराभव शस्त्रांनी होत नाही. त्याच्यापासून पळालास की ते तुझा पाठलाग करतं. पण ज्या क्षणी तू त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहतोस त्या क्षणी भय विरघळायला सुरुवात होते. कारण भय बाहेर जन्मतच नाही, ते माणसाच्या मनात जन्म घेतं. श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ज्याच्या हृदयात श्रद्धा जागी असते त्याच्यापर्यंत भय कधीच पोहोचू शकत नाही. आता माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या पाठोपाठ हा भयतारिणी मंत्र म्हण. ओम ह्रीं तुळजा भवानी भयहारिण्यै नमः. ओम भीम तुळजा भवानी भयहारिण्य नमः. सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा. ओम भीम तुळजा भवानी भयहारिण्य नमः. सर्व भयम हर हर अंबे मम चित्ते धैर्य कुरु कुरु स्वाहा.